नेक्स्ट मैच। आज के नाइट का ये तीसरा मैच प्रो कबड्डी पालघर 2025। पालघर डिस्ट्रिक्ट की ये टॉप लेवल टूर्नामेंट, महाराष्ट्र की ये इंप्रेसिव टूर्नामेंट। मुंबई के पास हम है पालघर, और पालघर से 20 मिनट की दूरी के ऊपर यहाँ पे साड़े गांव और क्रीड़ा संकुलन साड़े के इस इंडोर स्टेडियम में आपका हार्दिक स्वागत है। प्लीज वेलकम। आ रही आपके सामने पिछले साल की फाइनल विनिंग टीम। प्लीज वेलकम साई स्पोर्ट्स सागावे। इस सीजन में मेहनत और लगन के साथ आज के मेगा फाइनल के नाइट तक अपना नाम बनाते यहाँ पे रह चुकी है कोच आशीष पाटिल, आइकॉन जगवीरा एंड कंपनी, प्लैटिनम रेडर दिशा, साई स्पोर्ट्स सागावे टीम एंड साई स्पोर्ट्स सागावे टीम को टक्कर देने आ रही है अपना अस्तित्व बनाने में। इस प्रो कबड्डी सीजन में 25 में क्या बनाएगी, इस मैच में जीतना बहुत जरूरी उस टीम के लिए। प्लीज वेलकम सह्याद्री। होल्ड ऑन। हा सामना खूप महत्वपूर्ण, हा सामना आणि यापुढे सामना सुद्धा। बिग एंड ह्यूज टीम, हार्ड वर्किंग एंड स्ट्रगलिंग टीम सह्याद्री शिलेदार। पालघर प्रो में संवेद सुनील पाटिल, प्रदर्शन कर चुके हैं मंगेश पाटिल और योगेश खतरनाक डिफेंडर, उनके साथ टीम मैनेजर तुषार गिरारे और कोच जिग्नेश मोरे उम्मीद के साथ और टॉप 4 में जाने के लिए संघर्ष करेगी सह्याद्री शिलेदार। देखते रहिए पालघर प्रो। Very good evening, lights on. Lights on, please be fast. Hello, check. Line up, please, both team. Hello, check. Check. Line up, please. आणि ओळख पण या ठिकाणी केली जाते मान्यवरांच्या शुभ हस्ते। मान्यवरांना विनंती आहे ओळख परेड मध्ये आपण कृपया सहभागी व्हावं। म्युझिक डीजे प्रो कबड्डी पालघर। एक जबरदस्त असा चुरशीचा सामना इथे आता पाहायला मिळाले। साई स्पोर्ट्स सागावे वर्सेस सह्याद्री शिलेदार। क्या बात है। नावाजलेले बिझनेसमॅन माननीय श्री मनोज विनोद अधिकारी नागझरी त्यांच्या समवेत अतिथीगण। आपल्या लोकेशनचे अध्यक्ष महेशजी पाटील साहेब, समवेत आदरणीय विपुलजी अशोक अधिकारी साहेब, आदरणीय शुभमजी रमेश अधिकारी साहेब हे देखील उपस्थित आहेत। समवेत लायन्स क्लब ऑफ सफाळेचे प्रेसिडेंट आदरणीय सुप्रमोदजी पाटील सर, तसेच फर्स्ट व्हीपी आदरणीय मनोजजी म्हात्रे साहेब, आदरणीय उमेशजी पाटील साहेब लीगचे विश्वस्त। दोन्ही टीमला शुभेच्छा दिल्यानंतर या ठिकाणी नाणेफेक केली जाईल। एक तरुण तडफदार युवा उद्योजक मान्य श्री मनोज विनोद अधिकारी नागझरी यांच्या शुभ हस्ते। प्लीज वेलकम बोथ टीम कैप्टन। एक तरफ है सह्याद्री शिलेदार का कप्तान संवेद सुनील पाटिल, दूसरी तरफ है साई स्पोर्ट्स सागावे का कप्तान विराज। वो जंजीरें हैं कहाँ, बुद्धि है बल है और साहस भी है वीरों का ये जहां। कबड्डी प्रेमी आदरणीय सचिनजी पाटील साहेब खामलोली हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी
मी विनंती करते गोल्डन आदरणीय कॉइन निभाषी हवा में पाटील उछाला साहेब गया है, यांना यहाँ पे टॉस किया गया है। आपण स्वागत करावे And toss आदरणीय win. सचिनजींचं. सह्याद्री शिलेदार साई स्पोर्ट्स सागा में वेल डन, बेस्ट ऑफ लक। और कप्तान के साथ यहाँ पे फोटो शूट किया जा रहा है पूरी टीम के साथ। आइए सह्याद्री शिलेदार टीम एंड साई स्पोर्ट्स सागा में। व्यासपीठावरील मान्यवरांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. कुडेगावचे सुपुत्र आदरणीय श्री चेतनजी मोरेश्वर सातवी साहेब मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती करतोय आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी पुढे यायचं आहे. लीगचे सल्लागार आदरणीय मनोजजी ठाकूर साहेब यांना मी विनंती करते आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत करावं. सर्व मान्यवर पाहुण्यांना विनंती आहे आपण कृपया मंचावरती आसनस्थ व्हावं. डीजे प्लीज. चेतनजी मोरेश्वर सातवी साहेब यांचं या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत केलं जात आहे. आदरणीय मनोजजी ठाकूर साहेब यांना मी विनंती करते आपण हे स्वागत करावं. कुडेगावचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय चेतनजी सातवी साहेब यांचं मायेची शाल देऊन स्वागत केलं जात आहे. यानंतर सांदीपचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय काशीनाथजी कुडू साहेब यांना विनंती करते आपण पुढे यायचं आहे. आपलं देखील स्वागत होणार आहे. हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते सहखजिनदार आदरणीय जयेशजी सुरेश पाटील यांना. आदरणीय काशीनाथजी कुडू साहेब सांदीप गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते आणि कबड्डी प्रेमी काशीनाथजी कुडू साहेब यांचं इथे स्वागत केलं जात आहे. यानंतर मथाणे गावचे सुपुत्र आदरणीय जयेशजी पाटील यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. हे स्वागत करण्यासाठी लीगचे सदस्य आदरणीय जयदीपजी पाटील यांना मी विनंती करते आपण पुढील स्वागत करावं. जयदीपजी पाटील. श्री जयेश पाटील साहेब मथाणे यांचं आपण स्वागत करायचं. जयेशजी पाटील यांचं स्वागत केलं जात आहे. यानंतर मथाणे येथील कुमार ध्रुव पाटील यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते लीगचे सहसचिव आदरणीय हितेशजी माधव पाटील यांना. कुमार ध्रुव पाटील यांनी स्वागताचा स्वीकार करण्यासाठी कृपया पुढे यायचं आहे. प्रतिष्ठानचे आदरणीय हितेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते हे स्वागत संपन्न होत आहे. यानंतर मथाणे गावचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री उमेशजी पाटील यांना विनंती करतोय आपण देखील सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी पुढे यावं. हा सन्मान करण्यासाठी आणि हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते लीगचे उपाध्यक्ष आदरणीय राकेशजी चिंतामण पाटील यांना. डीजे प्लीज. सामाजिक कार्यकर्ते आणि मथाणे गावचे सुपुत्र आदरणीय श्री उमेशजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी स्नेहाचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जात आहे. यानंतर पुढील स्वागत केलं जाणार आहे. कुमारी वेदिका विनोद पाटील मुक्काम चहाडे यांना विनंती करतोय आपण स्वागताचा स्वीकार करण्यासाठी कृपया पुढे यावं. कुमारी वेदिका विनोद पाटील. कराटे ब्लॅक बेल्ट प्राप्त केल्याबद्दल माननीय उद्घाटक महोदयांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कुमारी वेदिका हिचा सत्कार केला जात आहे. मान्यवर पाहुण्यांचे या ठिकाणी आगमन होत आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आदरणीय संजयजी पाटील साहेब यांचं शब्दफुलांनी हार्दिक स्वागत आहे. माननीय श्री विक्रमजी प्रवीण कुमार कंसारा साहेब सफाळे महालक्ष्मी डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर आदरणीय विक्रमजी कंसारा साहेब यांचं देखील शब्दफुलांनी मनपूर्वक स्वागत आहे. लायन्स क्लब ऑफ सफाळेचे लायन अल्पेशजी खरत यांचं देखील हार्दिक स्वागत रायडर आहे. आउट. पॉइंट सह्याद्री शिलेदार. नंबर 14 आउट. कुमारी वेदा विनोद पाटील मुक्काम चहाडे हिने कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट प्राप्त केल्याबद्दल माननीय उद्घाटक महोदयांच्या शुभ हस्ते तिचा सत्कार करण्यात येत आहे. मी विनंती करते आदरणीय उद्घाटक महोदय माननीय श्री मनोजजी विनोद अधिकारी साहेब यांना आपल्या शुभ हस्ते आपण वेदाचा सन्मान करावा. विनोद पाटील मुक्काम चहाडे जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूयात आणि सन्मान करूया. कराटे सारख्या अतिशय मेहनती अशा खेळामध्ये ब्लॅक बेल्ट प्राप्त केल्याबद्दल तिचा उद्घाटक आदरणीय मनोजी अधिकारी साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात आलेला आहे. धन्यवाद कुमारी आदरणीय. वेदाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद आदरणीय मनोजजी अधिकारी साहेब. नंबर 7 सह्याद्री शिलेदार. रायडर आउट. पॉइंट सह्याद्री शिलेदार. जर्सी नंबर 19. वन पॉइंट सह्याद्री शिलेदार. अब जर्सी यहाँ पे नंबर 1 1 आउट. पॉइंट लिया है सह्याद्री शिलेदार को मिला है. 5 पॉइंट पे जा चुकी 4 पॉइंट की बढ़त के साथ. रेड पे है श्रवण यंगस्टर रेडर. खूब अच्छा प्रदर्शन इस प्रो कबड्डी में दिखाया इस यंगस्टर ने. नाम है साई स्पोर्ट सागावे की एक ताकत. क्या बनेगी इस रेड में पॉइंट लाना जरूरी है. लोन बचाने के लिए डुबकी लगाई. आया श्रवण. चमका हुआ सितारा इस प्रो कबड्डी का श्रवण साई स्पोर्ट सागावे का. डुबकी लगाई 2 पॉइंट. प्रदीप नरवाल की याद दिला दी और यहाँ पे टाइम आउट. ओवर टू स्टेज. या ठिकाणी आपण मान्यवरांचं स्वागत आता करणार आहोत. आजच्या स्पर्धेच्या निमित्ताने विशेष अतिथी म्हणून लाभलेले महालक्ष्मी डेव्हलपर्सचे ओनर आणि सफाळे गावचे सुपुत्र आदरणीय विक्रमजी प्रवीण कुमार कंसारा साहेब यांना विनंती करते आपण स्वागताचा स्वीकार करण्यासाठी कृपया पुढे यायचं आहे. आदरणीय श्री विक्रमजी कंसारा साहेब. लीगचे सल्लागार आदरणीय मनोजजी ठाकूर साहेब आणि सदस्य माननीय राजेंद्रजी सोगले साहेब यांना मी विनंती करते आपण हा सन्मान करावा. महालक्ष्मी डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर सफाळे गावचे सुपुत्र आदरणीय श्री विक्रमजी प्रवीण कुमार कंसारा साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. हॅलो हॅलो. मान्यवर पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आदरणीय श्री चंद्रकांतजी मोहन पाटील साहेब गोवाडे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत त्यांचे सुपुत्र देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. शब्दफुलांनी मनपूर्वक स्वागत आहे आदरणीय चंद्रकांतजी पाटील साहेब. यानंतर पुढे स्वागत होणार आहे लायन्स क्लब ऑफ सफाळेचे लायन अल्पेश घरत यांना विनंती करतोय सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी कृपया आपण पुढे यायचं आहे. लायन अल्पेश घरत. हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते आदरणीय कार्याध्यक्ष माननीय श्री महेंद्रजी ठाकूर साहेब यांना. 3 पॉइंट. आदरणीय महेंद्रजी ठाकूर साहेब आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत करावं. मान्यवर पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सामाजिक कार्यकर्ते आणि लायन्स क्लब ऑफ सफाळेचे सक्रिय लायन अल्पेश घरत यांचे या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. रायडर आउट. बोनस पॉइंट सह्याद्री शिलेदार. रायडर आउट.
1+2 3 पॉइंट साई स्पोर्ट्स सागावे. फर्स्ट टाइम आउट सह्याद्री शिलेदार. यानंतर व्यासपीठावरील सबस्टिट्यूशन साई स्पोर्ट्स सागावे. संजय जनार्दन पाटील साहेब जर्सी नंबर शिवशक्ती सामाजिक संघटना अध्यक्ष out. तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय श्री संजयजी जनार्दन पाटील साहेब यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते लीगचे अध्यक्ष आदरणीय महेशजी गणपत पाटील साहेब यांना. रेडी बोट टीम. सफाळे रामबाग या गावचे सुपुत्र आणि शिवशक्ती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय श्री संजयजी जनार्दन पाटील साहेब यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. रेड पर साई स्पोर्ट की रेड, विराज रेड पर. क्या बूम बूम रेड कौन करेगा सुपर रेड. बूम बूम रिवर प्रोपराइटर दीपक पाटिल गिराने लीजन कबड्डी प्लेयर ने एनर्जी लाई है प्रो कबड्डी पालघर में. बूम बूम रेडर सौवे सुनील पाटिल. थँक्यू सूरज. 16 साल का ये खिलाड़ी आया पॉइंट लेके. थँक्यू सूरज. 2 या ठिकाणी पॉइंट भाजपचे सह्याद्री वरिष्ठ शिलेदार. नेते तथा वरिष्ठ कार्यालयाचे माजी सेक्रेटरी नंबर 19, आदरणीय 13 out. जगदीशजी चौधरी साहेब उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं स्वागत सुद्धा आपण करणार आहोत. हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते आदरणीय अजयजी पाटील साहेब यांना. भास्कर पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जात आहे. आदरणीय जगदीशजी चौधरी साहेब यांचं भाजपचे वरिष्ठ कार्यकर्ते तथा सेक्रेटरी माजी सेक्रेटरी आदरणीय जगदीशजी चौधरी साहेब यांचं स्वागत केलं जात आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय महेंद्रजी भोणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत आपण करणार आहोत. हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते आदरणीय अजयजी पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत करावं. मनपूर्वक स्वागत माजी जिल्हा परिषद पालघरचे सदस्य आदरणीय श्री महेंद्रजी भोणे साहेब. आणि चढाई पट्टूसाठी तिसरी चढाई आहे. पॉइंट निघेल का. 30 सेकंदांमध्ये पॉइंट काढायचा आहे. स्वतःला वाचवण्याकरिता चढाई करेल का. डू ऑर डाय रेड. वेळ निघत चाललेली आहे रेड मध्ये आणि इथे पकड. थँक्यू सूरज. सामाजिक कार्यकर्ते आदरणीय धीरजजी भोणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत आपण करणार आहोत. सक्सेसफुल रेड. रेड क्रॉस चला दोघे. तुम्हाला रिव्ह्यू पाहिजे होते का दोघे. 2 पॉइंट्स दोघे चला. हॅलो हॅलो हॅलो. आणि हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते आपल्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष राकेशजी चिंतामण पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत संपन्न करायचं आहे. डीजे प्लीज. सामाजिक कार्यकर्ते आदरणीय धीरजजी भोणे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांनी स्वागताचा स्वीकार करण्यासाठी कृपया पुढे यावं अशी विनंती आहे. अंपायर सह्याद्री शिलेदार चॅलेंज. रेडर आउट. आवर डिसिजन. रेडर से 2 पॉइंट. राकेश प्लीज रिव्यू. और यहाँ पे रिव्यू लिया गया है. मनपूर्वक स्वागत आदरणीय आउट के धीरजजी भोणे लिए साहेब. सह्याद्री शिलेदार ने. तसेच मंचावरती आदरणीय रितेशजी भोणे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचंही आपण स्वागत करणार आहोत. आणि हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते प्रतिष्ठानचे सदस्य सागरजी विलास पाटील यांना आपले शुभ हस्ते आपण हे स्वागत करावं. सामाजिक कार्यकर्ते भीमनगर बोईसरचे रहिवासी आदरणीय रितेशजी भोणे साहेब यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि स्मार्ट वॉच आहे. यानंतर संधीचा फायदा घ्या. अतिथी माननीय श्री पुंडलिकजी गजानन घरत साहेब पायन सपाडा यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते आदरणीय निवासभाई पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत करावं. मनपूर्वक स्वागत आदरणीय पुंडलिकजी गजानन घरत साहेब खामलोली बायन सपाडा. तसेच आदरणीय श्री महेशजी ठाकूर साहेब चहाडे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय महेशजी ठाकूर साहेब चहाडे यांचं स्वागत करण्यासाठी
मी विनंती करते लीगचे खजिनदार आदरणीय प्रफुल्लजी पावडे यांना. लायन्स क्लब ऑफ सफाळीचे लायन मेंबर सक्सेसफुल लायन निकेशजी वर्तक यांच्याकडून प्रतिष्ठानला रुपये 5,000 रोख प्राप्त झाले आहेत. निकेशजी वर्तक आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. और यहाँ पे रिव्यू सक्सेसफुल हुआ है. सैयद शिलेदार का बेनिफिट मिलेगा. रेडर आउट, 2 डिफेंडर बच गए और एक ही पॉइंट की दरार आप सैयद शिलेदार पीछे. आदरणीय श्री नितीनजी देऊ पवार साहेब चहाडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं स्वागत श्री हरेश्वरजी नाईक साहेब विश्वस्त यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. समेत पाटिल सेफ रेड. प्रो कबड्डी पावरफुल रेडर. नाम कमाने वाला ये रेडर है श्रवण. कम उम्र का लेकिन स्पीड वाला रेडर है. आदरणीय नितीनजी देऊ पवार साहेब ग्रामविकास अधिकारी यांचं मनपूर्वक स्वागत आहे. प्रतीक रेड पर आएंगे. थर्ड रेड स्पेशलिस्ट रेडर है प्रतीक. इस रेड में पॉइंट लाना सैयद शिलेदार के लिए प्रतीक क्या पॉइंट लेके आएंगे. अहम रहेगी ये रेड पहले हाफ की. टच पॉइंट लिया आराम के साथ राइट कॉर्नर में, कोई बचाने नहीं आया राइट कॉर्नर को. आदित्य बाहर जाएंगे और सैयद शिलेदार स्कोर लेवल पे आएगी 10 पॉइंट पर. सैयद शिलेदार जर्सी नंबर 7 आउट. साई स्पोर्ट्स सागा में 10 पॉइंट्स. सैयद शिलेदार 10 पॉइंट के ऊपर स्कोर लेवल. थँक्यू सूरज. जतीन आज गुढीपाडवा आहे. मराठी नवीन वर्षाचा पहिला सण आणि मराठी नवीन वर्षाला आजपासून प्रारंभ झालेला आहे. या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कोण या विजयाची गुढी उभारतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि बक्षिसांची खैरात या ठिकाणी आपल्याला दिसून येते. तांदुळवाडी कला क्रीडा प्रतिष्ठान यांच्या वतीनं काय सांगशील. या स्पर्धेसाठी उगवता युवा खेळाडू हे एक पारितोषिक देखील जाहीर करण्यात आलेले आहे. स्वर्गीय महेंद्र रत्नाकर अधिकारी नागझरी यांच्या स्मरणार्थ श्री भावेश मोहन पावडे किराट यांच्याकडून हे प्राप्त झालेले आहे. आणि यासाठी उपस्थित अतिथी आदरणीय श्री भावेश मोहन पावडे साहेब यांना विनंती करतोय आपण कृपया सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी पुढे यायचं आहे. आदरणीय भावेशजी पावडे साहेब. आदरणीय भावेशजी पावडे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी लीगचे अध्यक्ष आदरणीय महेशजी गणपत पाटील साहेब वसरे यांना मी विनंती करते आपण हे स्वागत करावं. मनपूर्वक स्वागत आदरणीय भावेशजी पावडे साहेब. स्पर्धेतील उगवता युवा खेळाडू हा पुरस्कार ज्यांच्या माध्यमातून आपणास सौजन्याने प्राप्त झालेले आहे असे आदरणीय श्री भावेशजी मोहन पावडे साहेब यांचं इथे स्वागत प्रतिष्ठानतर्फे अध्यक्ष महोदयांच्या वतीने केले जात आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. जतीन मान्यवरांच्या या मांदियाळीमध्ये काही पाहुणे असे आहेत जे प्रत्येक वर्षी या ठिकाणी येत असतात आणि आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देत असतात. असेच आपले एक महत्त्वपूर्ण पाहुणे आणि दानशूर व्यक्तिमत्व तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक आदरणीय श्री चंद्रकांतजी मोहन पाटील साहेब मुक्काम गोवाडे हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचेही स्वागत आपण करणार आहोत. आणि हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते प्रतिष्ठानचे सदस्य आदरणीय प्रकाशजी सुदाम शेलार यांना तसेच सदस्य आदरणीय राजेंद्रजी सुरेश सोगले यांना आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. स्वागत करायचं. मनपूर्वक स्वागत आदरणीय चंद्रकांतजी मोहन पाटील साहेब गोवाडे. यापुढील सामना पहिला पुकार ESV फायटर गवळी पॅन्थर लालोंडे तयार राहायचे. गवळी पॅन्थर लालोंडे विपक्ष SV फायटर. फर्स्ट कॉल. गोवाडे गावचे सामाजिक कार्यकर्ते आणि आपल्या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे प्रदान करण्यात येत आहे. मायेची शाल देखील आपणास प्रदान केलेली आहे. यानंतर पुढील अतिथी आदरणीय श्री दिवेशजी चंद्रकांत पाटील साहेब राहणार गोवाडे यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. लीगचे विश्वस्त आदरणीय विरोधजी गजानन पाटील साहेब यांना मी विनंती करते आपण आपल्या शुभ हस्ते हे स्वागत करावं. विरोध पाटील साहेब. डॉक्टर आदरणीय श्री दिवेशजी चंद्रकांत पाटील साहेब राहणार गोवाडे यांना विनंती करते सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी कृपया पुढे यावं. डॉक्टर दिवेश पाटील. फर्स्ट ऑफ सेकंड टाइम आउट सह्याद्री शिलेदार.
ओव्हर टू सूरज. कोच कॅप्टन सह्याद्री शिलेदार. फर्स्ट हाफ टाइम आउट ओव्हर. पंधरा 11 सामना अतिशय अटीतटीचा बनलेला आहे. पहिल्या हाफला 4 गुणांची आघाडी अजूनही साई स्पोर्ट्स सागावेकडे. खून से लथपथ, पसमों से लथपथ, यह कबड्डी का अग्निपथ. साई स्पोर्ट्स सागावे टीम 15 पॉइंट पे खेल रही है. सह्याद्री शिलेदार टीम, हालांकि पिछले सीजन की टॉप 1 टीम साई स्पोर्ट्स सागावे रह चुकी है. ये सीजन में शुरू में कठिनाइयों के साथ गुजरती हुई आ गई, लेकिन मेगा फाइनल के अंतिम नाइट में अपनी इस मैच के ऊपर शिकस्त पहले हाफ में क्या करेगी. सह्याद्री शिलेदार में सीनियर खिलाड़ी योगेश पाटिल, मंगेश पाटिल, कुछ तो उनके दिमाग में जहन में रेड. दिशांत आए डू और डाई रेड पर सागावे टीम का ये खिलाड़ी साई स्पोर्ट का. प्रो कबड्डी पालघर टॉप 4 में 4 नाम कौन से टीम के आएंगे, यह चर्चा अब शुरू हो गई है पाटिल नेटवर्क पे, यूट्यूब पे. राइट कॉर्नर में योगेश पाटिल, लेफ्ट कॉर्नर में स्वप्निल. योगेश ने किया डैश. जीवा कुमार प्रो कबड्डी वाला टैकल पॉइंट. डू और डाई रेड. अब यहाँ पे बूम बूम रेडर, ये बूम बूम रियो दीपक पाटिल इनका ब्रांड एम्बेसडर है. सौवे सुनील पाटिल पॉइंट लेके आया. 1 पॉइंट सह्याद्री शिलेदार. जर्सी नंबर 27 आउट. जब तक सवे चलेगा टीम वापसी करेगी सह्याद्री शिलेदार. डिफेंस डिपार्टमेंट यहाँ पे संभलते हुए यहाँ पे योगेश पाटिल गेम प्लानिंग कर रहे हैं. रेड का गेम प्लानिंग मंगेश कर रहे हैं और यहाँ पे विराज दिमाग वाला प्लेयर. लेकिन कोर्ट के अंदर 2 खिलाड़ी है साई स्पोर्ट के. बोनस पॉइंट लेके आया. तांदोडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत पालघर तालुका कबड्डी स्पर्धेमध्ये सहभागी झालेले जे आपले 7 संघ आहेत, या 7 संघाच्या संघ मालकांना विनंती करतोय की आपण कृपया मंचावर आसनस्थ व्हावं. पवन शेरावत की तरह साई स्पोर्ट्स सागावे, आरपीएस 1 पॉइंट सह्याद्री शिलेदार. PS कुणबी किंग जर्सी पुणे, नंबर 13 गवळी आउट. पॅन्थर्स लालोंडे, सह्याद्री शिलेदार लोन आणि बचाना गावदेव जरूरी वॉरियर्स है. लोवरे या विराज सर्व के 7 सामने संघाच्या चुनौती का संघ पल. मालकांना विनंती आहे कृपया आपण मंचावर आसनस्थ व्हावं. क्या चुनौती के सामने खड़ा रहेगा विराज, और विराज को इस बार लपक लिया है खूबसूरती के साथ. एंगल आउट. ने किया बोनस पॉइंट साई स्पोर्ट्स सागावे. रेडर आउट. कॉम्बिनेशन दोनों 1+2 कॉर्नर का. 3 पॉइंट सह्याद्री शिलेदार. खतरा अभी भी मंडराता हुआ दोनों टीम के ऊपर. 17-17 के ऊपर यहाँ पे पॉइंट टेबल स्कोर बोर्ड पे आया. पहला हाफ बेहतरीन यहाँ पे संघर्ष में रह चुका है. टीट फॉर टैट, टोचा टोचा सामना. पात्रा एकत्र पालघर प्रोचा धमाका. सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे विद्यमान सहसचिव आदरणीय परेशजी पावडे साहेब किराट हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही लीगच्या वतीने आपण स्वागत करणार आहोत. आणि हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो प्रतिष्ठानचे सचिव आदरणीय निभासजी भास्कर पाटील साहेब यांना आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत संपन्न करायचं आहे. मनपूर्वक स्वागत आदरणीय परेशजी पावडे साहेब.
सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे माजी उपाध्यक्ष आदरणीय विपुलजी पाटील साहेब लवरे हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही आपण स्वागत करणार आहोत. आणि हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष आदरणीय श्री जितेंद्रजी दत्तात्रय पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत करावे. मनपूर्वक स्वागत आदरणीय विपुलजी पाटील साहेब सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय विपुलजी पाटील साहेब. संघ मालकांना विनंती आहे कृपया आपण मंचावर आसनस्थ व्हावं. पुन्हा एकदा नम्र विनंती संघ मालकांना आपण कृपया मंचावर आसनस्थ व्हावं. ओव्हर टू सूरज. रेडी बोट टीम. रेडी रेड. आपण या क्रीडा नगरीला जे नामकरण केलेले आहे ते कैलासवासी श्रीमती रायडर नंदा मुकुंद दळवी पॉइंट साइज आणि आपल्या सौजन्य प्राप्त झालेले आदरणीय प्रमोदजी दळवी साहेब यांच्या माध्यमातून. तर क्रीडा नगरीला 3 प्रवेशद्वार आहेत. आपण मधलं प्रवेशद्वार जे पाहतोय ते आहे खास खेळाडूंसाठी प्रवेशद्वार आणि त्याचं नामकरण आहे कैलासवासी श्री रमेश आत्माराम पाटील ज्यांनी कबड्डीची बीजे या ठिकाणी रोवलेली आहेत असे कबड्डी महर्षी कैलासवासी श्री रमेश आत्माराम पाटील प्रवेशद्वार. त्यानंतर क्रीडा नगरीला जे डाव्या बाजूला प्रवेशद्वार आपण पाहतोय ते आहे स्वर्गीय आत्माराम बाबूराव पाटील प्रवेशद्वार. तर उजव्या बाजूला जे प्रवेशद्वार आहे ते आहे स्वर्गीय कमळावती व स्वर्गीय कृष्णा पावडे जे आपणास प्राप्त झालेले आहे ते सौजन्याने आदरणीय राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त आदरणीय श्री संतोष पावडे सर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदरणीय संतोष पावडे सरांच्या माध्यमातून और मंगेश की रेड चलने लगी है. मंगेश बोनस लेके आए. मंगेश की रेड चलेगी तो इस बार वापसी करे शिलेदार. मंगेश का चलना अब जरूरी है आर पार की ये नॉकआउट मैच की तरफ. क्या टीम खेलेगी सैयदी शिलेदार. साई स्पोर्ट दमदार टीम है. पिछले सीजन की टॉप 1 टीम रह चुकी है. डैश किया योगेश पाटिल. अब यहाँ पे जीत पे अड़े हैं. कमाल का डैश. काफी टशन वाला मैच. देखते रहिए. रिव्यू बजे. यस प्लीज कम. व्हाट इज योर चैलेंज. टीवी अंपायर मनपूर्वक साई स्पोर्ट्स चैलेंज. each 1 point. Our decision. Raider out. Please review. पालघर तालुक्यामध्ये भव्य दिव्य प्रो कबड्डी लीग साकारली जाते. पहिल्यांदी पालघर तालुक्यामध्ये एक मोठी स्पर्धा पहिल्यांदी त्या स्पर्धेला मला बोलण्यात आलं होतं म्हणजे किराट जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये खूप चांगलं पारितोषिक होते आणि तिथून जी कबड्डी फुलली गेली त्यानंतर तांदुळवाडीची स्पर्धा त्यानंतर चहाड्याची स्पर्धा त्यानंतर सफाळ्याची एक मोठी स्पर्धा मोठे आयोजक विशाल पाटील यांचं नाव आणि खूप चांगल्या पद्धतीनं तांदुळवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान प्रो कबड्डीचं स्वप्न या तालुक्याचं सत्यामध्ये मागच्या 4 वर्षापासून उतरण्याची कामगिरी एक मोठी केली आहे. अठारह 19 रिव्यू यहाँ पे लिया गया है. 1 पॉइंट से आगे साई स्पोर्ट्स सागाबाई टीम चलती हुई इस मैच में क्या होगा. रिव्यू में योगेश पाटिल डिफेंडर ने डैश किया है और साई स्पोर्ट्स सागाबाई ने यहाँ पे रिव्यू चैलेंज लिया है कि रेडर सेफ है. और बोथ आउट का भी यहाँ पे दावा करते हुए साई स्पोर्ट. एक तो रेडर सेफ है नहीं तो बोथ आउट भी हो सकते हैं. और थर्ड अंपायर दानजी सर आप बताएंगे इस रिव्यू में पॉइंट कितने
किस टीम को मिलेंगे। क्रूशियल मोमेंट, यहां पे ये डिसीजन है, करीबी मामला है। सेकेंड हाफ में ये मैच टफ है। साई स्पोर्ट्स आगामी टीम को भी ये मैच जीतना जरूरी है और सह्याद्री शिलेदार के लिए अस्तित्व के लिए ये मैच जीतना काफी जरूरी है। टॉप 4 में 4 टीम के नेम आएंगे। पहले स्थान पर तो गावदेवी वॉरियर्स लोरे टीम जा चुकी है। दूसरे स्थान के लिए कंपटीशन लगा है 3 टीमों के बीच में। तीसरा और चौथा स्थान अभी भी 2 मैच बाकी है, मजा आएगा ये मैच। और उसके बाद साई स्पोर्ट्स सागावे और सह्याद्री शिलेदार ये मैच। उसके बाद एसवी फाइटर और गवली पैंथर्स लालोंडे। इस मैच के ऊपर डिपेंड रहेगा टॉप 3 टॉप 4 क्वालिफाई के नेम, कौन जाएगा, कौन अंदर और कौन सी टीम बाहर। सूरज या ठिकाणी कॉमेंट्रीच्या गोष्टीतून एक आनंदाची बातमी आहे। लायन्स क्लब ऑफ सफाळेचे व्हाईस प्रेसिडेंट लायन मनोज म्हात्रे यांच्याकडून ₹21,000 रोख प्राप्त झालेले आहेत। आदरणीय मनोज म्हात्रे साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। तसेच सफाळे रामाचे सुपुत्र आणि शिवशक्ती सामाजिक संघटना अध्यक्ष आदरणीय श्री संजयजी जनार्दन पाटील साहेब यांच्याकडून देखील ₹21,000 रोख प्राप्त झाले आहेत। आदरणीय संजयजी पाटील साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। मनपूर्वक स्वागत आदरणीय लायन मनोजजी म्हात्रे साहेब, आदरणीय श्री संजयजी पाटील साहेब। तोच या ठिकाणी अगरवाल फास्टनर्सचे जनरल मॅनेजर आदरणीय श्री सुधीरजी संखे साहेब उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही आपण स्वागत करणार आहोत। आणि हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय आपल्या प्रतिष्ठानचे विश्वस्त आदरणीय भालचंद्रजी पाटील साहेब यांना आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत संपन्न करायचं आहे। अगरवाल फास्टनर्सचे सन्माननीय जनरल मॅनेजर आदरणीय श्री सुधीरजी संखे साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत आहे। डीजे प्लीज। आदरणीय सुधीरजी संखे साहेब यांना विनंती करते सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी कृपया पुढे यायचं आहे। मनपूर्वक स्वागत आदरणीय सुधीरजी संखे साहेब। तसेच अगरवाल फास्टनर्सचे सन्माननीय HR आदरणीय MR पांडे साहेब यांचेही स्वागत आहे। Each 1 point. चला रेड आहे। या ठिकाणी पुन्हा एकदा आपण जाणार आहोत स्वागत समारंभाकडे। आदरणीय श्री सुधीरजी संखे साहेब, अगरवाल फास्टनर्सचे जनरल मॅनेजर यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत आणि हा सन्मान स्वीकारण्यासाठी कृपया आदरणीय सुधीरजी संखे साहेब यांनी पुढे यावं अशी मी त्यांना विनंती करते। डीजे प्लीज। आणि हा सन्मान करण्यासाठी उद्घाटक सन्माननीय श्री मनोजजी अधिकारी साहेब यांना मी विनंती करते आपल्या समवेत आदरणीय निभाषजी पाटील साहेब लीगचे सचिव यांनी हे स्वागत आणि हा सन्मान करावा। आदरणीय श्री सुधीरजी संखे साहेब जनरल मॅनेजर अगरवाल फास्टनर्स यांच्या वतीनं 18 स्मार्ट वॉच आपल्याला प्राप्त झालेले आहेत बक्षीस स्वरूपात।
मनपूर्वक धन्यवाद आदरणीय सुधीरजी संखे साहेब. पंचक्रोशीतील एक सुप्रसिद्ध दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय श्री सुधीरजी संखे साहेब यांचं प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक स्वागत केलं जात आहे. यानंतर गुण संख्या 19-20 अटीतटीची मॅच सुरू आहे. 1 गुणाच्या आघाडीवर साई स्पोर्ट्स सागावे. थरारक सामना है, आर या पार का सामना है. जो जीतेगा वो अस्तित्व के साथ आगे बढ़ेगा. अस्तित्व हा शब्द जगामध्ये खूप महत्त्वाचा आहे. सन्मान आपण करणार आहोत, स्वागत करणार आहोत. HR अग्रवाल फायनान्सचे श्री MR पांडे साहेब देखील मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते आदरणीय श्री महेशजी गणपत पाटील साहेब यांना. मंगेश का हर बोनस पॉइंट टीम की ताकत बढ़ाएगा. क्या चलेगा मंगेश रेड में? जरूरी है, ये भी एक जमाना था, शेर था. सेफ रेड 19-20. महोदयांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे. मनपूर्वक स्वागत. ये है शतरंज का खिलाड़ी रेडर, पॉइंट लाने वाला. जैसे ही गया 5 सेकंड के अंदर पॉइंट लेके आया. नाम है प्रतीक. सह्याद्री शिलेदार का शिलेदार रेडर पॉइंट लेके आया. 20-20 डू और डाई रेड. थर्ड रेड. सातही संघाचे संघ मालक आपणास नम्र विनंती आहे, कृपया आपण मंचावर आसनस्थ व्हावं. संघाचे संघ मालक, सातही संघाचे संघ मालक कृपया आपण परफेक्ट स्वप्नील घेतलेला आहे. रायडर टॅकल पॉइंट. पॉइंट सह्याद्री शिलेदार. महत्वाची पकड स्वप्नील केलेली आहे. नजरेचा खेळ कबड्डीचा, शक्ती भक्ती युक्तीचा. 4 पकडपट्टू समोर. बूम बूम. 6 सुनील पाटील रेडवर. एक रायझिंग खेळाडू या जिल्ह्यामध्ये ओळख निर्माण करू पाहतो या प्रो कबड्डीच्या माध्यमातून. अनेक खेळाडूंनी केली. श्रवणची ओळख असेल, ओमची ओळख असेल, संवेद पाटीलची ओळख असेल, दीप, असे अनेक खेळाडू पाहायला मिळाले चमकणारे. रेडचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतो विराजकडनं. 21-20 पलटवार केलाय. सह्याद्री शिलेदार पिछाडी होता तो आघाडीवर येतोय. जब तक विराज कोर के अंदर रहेगा साई स्पोर्ट्स सागावे टीम लोन बचाएगी. मंगेश पाटिल सबसे एक्सपीरियंस इन टीम रेडर. सह्याद्री शिलेदार रेड पे आया है. यह सिक्का चलेगा. जिग्नेश मोरे, इनका भरोसा है मंगेश के ऊपर. मंगेश चलेगा तो मैच बन सकती है. आगे टीम सह्याद्री शिलेदार जा सकती है. मंगेश चला है. जिग्नेश मोरे बोले थे कि मंगेश चलेगा और चल रहा है. ये बड़ी बात है टीम सह्याद्री शिलेदार के लिए. अनुभव के साथ जो खेलता है वो एक दिन फिर एक बार उभर कर बाहर आता है. मंगेश ने वही किया है. श्रवण यंगस्टर रेड के ऊपर युवा खिलाड़ी. SV फायटर्स संघाचे संघ मालक विशालजी पाटील, सुनीलजी पाटील आपणास विनंती आहे आपण कृपया मंचावर आसनस्थ व्हावं. RPS किंग्स किराड संघाचे संघ मालक रोशनजी गायकवाड साहेब आपण देखील मंचावर आसनस्थ व्हावं. अब योगेश ने संवेद को भेजा है. सुपर टैकल ऑन है और ये रिक्स वाला मामला रहेगा. ज्यादा रिस्क नहीं उठा रहे. वापस आने की कोशिश और आशीष पाटिल को यहाँ पे जिग्नेश मोरे कोच सल्ला मसलत. ऋषिकेशजी गवळी, अनिकेतजी गवळी आपण देखील मंचावर आसनस्थ दूसरे व्हावं. कोच है मुंबई के. PS कुणबी किंग कुडे या संघाचे संघ मालक आदरणीय प्रशांतजी सातवी साहेब, आदरणीय सतीशजी आपणास विनंती आहे आपण मंचावर आसनस्थ व्हावं. संघ मालक आदरणीय प्रशांतजी सातवी साहेब, आदरणीय सतीशजी कोरे साहेब आपण मंचावर आसनस्थ व्हावं. संघ मालकांचा देखील सन्मान स्वागत या ठिकाणी आपण करणार आहोत. 20-22 वर सामना अतिशय चित्तथरारक आहे. गावदेवी बॉडी संघाचे संघ मालक विपुलजी पाटील, अक्षयजी पाटील आपण देखील मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. क्या चलेगा ये छोटा फटाका साई स्पोर्ट का. नाम है रेडर श्रवण. किया स्वप्नील को दिमाग वाला प्लेयर. मैंने पहले कहा था श्रवण ने नाम कमाया है इस प्रो कबड्डी में.
साई स्पोर्ट का। अब यहाँ पे बूम बूम रेडर, क्या 4 डिफेंडर रोक पाएंगे इस खिलाड़ी को? 7 और 6 में तो चलता है, 4 के डिफेंस में पॉइंट लाना रिस्क वाला मामला होता है, लेकिन स्पीड है संवेद के पास। आराम के साथ हैंड टच किया है, हाई टच किया अजय ठाकुर की तरह, और मिड लाइन के पास कॉन्फिडेंस लेवल बड़ी है इस प्लेयर की। वन बूम पॉइंट अभी तो दीपक ने बूम बूम नाम दिया है संवेद पाटिल को। अब आए यहाँ पे दीप अधिशांत, राइट कॉर्नर में दिशांत की यहाँ पे रेड, बकलाइन के पास रेड करते हुए। और यहां पे दिशा निकल पड़ा, ज्यादा जरूरी नहीं था, जाते जाते हाथ डाल दिया। एक के साथ 2 पॉइंट गवा दिए, बहुत बड़ी गलती सह्याद्री शिलेदार की ये रहेगी। वापसी कर चुकी इस मैच में साई स्पोर्ट्स सागा में 3, 23-23 स्कोर लेवल पे ये मैच, और रिव्यू की डिमांड। ये काफी इंपॉर्टेंट रिव्यू रहेगा साई स्पोर्ट सागावे का इस मैच में। यस प्लीज कम, व्हाट योर चैलेंज? टीवी अंपायर, थैंक यू डीजे। स्पोर्ट्स चैलेंज 3 पॉइंट्स, आवर डिसीजन 2 पॉइंट्स, प्लीज रिव्यू। सुपर रेड की डिमांड की है 3 पॉइंट की साई स्पोर्ट सागावे इस रिव्यू में, और रेफरी ने दिए 2 पॉइंट। क्या होगा इस रिव्यू में बताएंगे थर्ड अंपायर धानजी सर। वेलकम पालघर प्रो 2025 मान्यवरांचं आगमन झालेलं आहे। यापुढील सामना तिसरा अंतिम पुकार, यस व्ही फायटर वर्सेस गवळी पॅन्थर्स लालोंडे। अंतिम पुकार तयार राहायचंय। नेक्स्ट मॅच काफी नजदीकी मामला है, 2 पॉइंट रेफरी ने दिए हैं और 3 पॉइंट के लिए रिव्यू लिया है साई स्पोर्ट ने। रिव्यू अजब गजब मामला रहता है, 2 पॉइंट का 1 पॉइंट भी कभी कभी होता है, प्रो कबड्डी में देखा होगा, और 2 के 4 भी होते हैं। ये रिव्यू में कुछ अलग भी हो सकता है। Over to stage. Okay. Review unsuccessful. Only 2 points. Captain, your review over. No more review. थँक यू। या ठिकाणी प्रतिष्ठानला एक भेट वस्तू स्वरूपात आलेली आहे। माननीय श्री सुधीरजी संके साहेब आणि आदरणीय श्री माणिकलालजी पांडे साहेब यांच्या सौजन्याने अगरवाल फार्टनेस्ट लिमिटेड सज्जनपाडा चहाडे यांच्या माध्यमातून आपणास स्मार्ट वॉच 18 स्मार्ट वॉच प्राप्त झालेले आहेत। आदरणीय श्री सुधीरजी संके साहेब आणि आदरणीय श्री माणिकलालजी पांडे साहेब यांना विनंती करतोय आपण पुढे यायचं आहे।
आणि हे स्मार्ट वॉच प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय महेशजी गणपत पाटील साहेब यांच्यापर्यंत आपण ते पोहोचवायचे, तसेच विश्वस्त आदरणीय कवी भालचंद्रजी पाटील साहेब यांच्याकडे सुपूर्द करायचे, तसेच विश्वस्त आदरणीय उमेशजी पाटील साहेब यांच्याकडे सुपूर्द करायचे। आदरणीय भालचंद्रजी पाटील साहेब यांना देखील विनंती करते आपण देखील उपस्थित राहावं। 23-20 अग्रवाल फास्टनर्स प्राइवेट लिमिटेड, मैन्युफैक्चरर्स ऑफ स्टेनलेस स्टील फास्टनर्स, मंगेश पाटिल रेड पर आदरणीय श्री सुधीरजी संकेत और मंगेश पाटिल आया यांच्या सौजन्याने क्या कमाल सीनियर होता है। गोल्डी रेड धमाका किया मंगेश के रेड ने। स्मार्ट वॉचेस आपल्याला प्राप्त झालेले आहेत। टर्निंग पॉइंट ऑन द मैच, पंचक्रोशीतील सक्सेसफुल रेड व्यक्तिमत्व आदरणीय श्री सुधीरजी संकेत साहेब जैसे ही मंगेश ने पॉइंट लाए, आदरणीय श्री माणिकलालजी पांडे साहेब यांच्या माध्यमातून आपणास 18 स्मार्ट वॉच प्राप्त झालेले आहेत। धन्यवाद। हॅलो, विश्वस्त आदरणीय नागेशजी पाटील साहेब आपणास विनंती आहे आपण कृपया मंचावरती यावं। यानंतर मंचावरील मान्यवरांचं आपण स्वागत करणार आहोत। नागझरी गावचे सुपुत्र आदरणीय राहुलजी अशोक अधिकारी साहेब मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत। राहुलजी अधिकारी साहेब यांना विनंती करतोय आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी पुढे यावं। मी विनंती करते आदरणीय सागरजी पाटील, सदस्य सागर पाटील, आपणास विनंती आहे आपण कृपया मंचावरती येऊन आपल्या पाहुण्यांचा सन्मान करावा। नागझरी गावचे सुपुत्र आदरणीय राहुलजी अशोक अधिकारी साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचं स्वागत केलं जात आहे। यानंतर मंचावरील मान्यवर रेड पर दिशांत साई स्पोर्ट का घरपडाचे सुपुत्र आदरणीय श्री संजयजी घरत साहेब यांचं आपण स्वागत करणार आहोत। मी विनंती करते आदरणीय उमेश मोहन पाटील साहेब यांनी विश्वस्त आदरणीय उमेशजी पाटील साहेब, माननीय श्री संजयजी घरत साहेब टाइम आउट में मुक्काम बताया घरपडा यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। यानंतर व्यासपीठावर मान्यवर दुपटण गावचे सुपुत्र आदरणीय श्री धीरजजी सदानंदजी पाटील साहेब यांना विनंती करते आपण स्कोर लेवल स्वागताचा स्वीकार करण्यासाठी पुढे यायचं आहे। सामना स्थिर है, प्रेशर दोन्ही टीमवर आहे। 25-25 वर मॅच। आदरणीय उपाध्यक्ष आदरणीय उत्तमजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत करावं। बहुत बड़ी गलती, मंगेश पॉइंट लेके आया। 3 रेड में मंगेश ने 4 पॉइंट लिए, मैच यहाँ पे ऑन की, अब लीड बना चुकी है 1 पॉइंट की। सह्याद्री या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। दुपटण गावचे सामाजिक कार्यकर्ते धीरजजी पाटील। यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत, स्वागत करणार आहोत कोसाडे गावचे सुपुत्र प्रदीपजी जगन्नाथ पाटील साहेब यांना विनंती करते आपण स्वागताचा स्वीकार करण्यासाठी पुढे यावं। विनंती करते आदरणीय जितेंद्रजी पाटील साहेब उपाध्यक्ष को भेजा है, आपण हे स्वागत करावं। इसको रोकना कठिन है या नहीं समय तय करेगा। किसको टच करेगा, कौन टैकल करेगा। श्रवण राइट कॉर्नर में, रोहित ने हाथ डाला और कमाल पे किया। सुपर टैकल 2 पॉइंट्स साई स्पोर्ट्स। यानंतर आपण स्वागत करणार आहोत साखरे गावचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री कांती कमळाकर पाटील साहेब। आदरणीय कांती कमळाकर पाटील साहेब यांना विनंती करते सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी कृपया पुढे यावं। मी विनंती करते 29-26 3 गुणांची आता आघाडी झालेली आहे साई स्पोर्ट। ज्या टीमवर लोनचं संकट होतं तोच संघ आघाडीवर येतोय, हीच कबड्डीची खासियत आहे। थँक्यू सूरज। या ठिकाणी दानशूर व्यक्तिमत्व आणि काही पाहुणे आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत। आदरणीय परेशजी पावडे साहेब यांच्याकडून लीग करिता ₹1000 रोख प्राप्त झालेले आहेत। मनपूर्वक स्वागत आहे आदरणीय परेशजी पावडे साहेब। आदरणीय विपुलजी पाटील साहेब यांच्याकडून देखील आपल्या लीग करिता ₹1000 रोख प्राप्त झालेले आहेत। रेड ठरवणार या सामन्याचं गणित विजयाचं, कुणाची रेड सक्सेस होणार। आणि फसला
रायडर आउट. पॉइंट सह्याद्री शिलेदार. रेड ठरवेल विजेता कोण. Thank you, 27-29. रेड पॉइंट तय करेगी जीत किसकी. आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी लास्ट मोमेंट पे मैच और बूम बूम. ओ माय गॉड. हे प्रभु हरिनाम, ये क्या हुआ. पॉइंट साई स्पोर्ट्स. बूम बूम को फिर से दबोचा. क्या बात है. एक कबड्डीचा बात हा समझ में नहीं आई. प्रतीक महाथरार. है थर्ड रेड वाला, उसको क्यों रोक के रखा है सह्याद्री शिलेदार ने. थँक्यू सूरज. या ठिकाणी आदरणीय राहुलजी अधिकारी साहेब यांच्याकडून लीग करिता और यहाँ पे 1000 हाथ में रोख से प्राप्त नहीं, झालेले आहेत. मुंह में से निवाला छीन रहे साई स्पोर्ट्स सागावे. ये रेडर चलने वाला है. चला पॉइंट लेके आया. अभी भी समय बाकी आहे. 28-31 मॅच अजूनही या ठिकाणी तयात मयातच राहील. थोडी आशा मात्र साई स्पोर्टला राहिलेली आहे, कारण त्यांच्याकडे आघाडी मात्र मजबूत आहे 3 गुणांची. मजबूत याकरिता वेळ कमी आहे, परंतु प्रतीक इन कोर्टमध्ये सह्याद्री शिलेदारचा रेडर अजूनही आहे. बोनस पॉइंट. या सामन्याचं गणित बदलेल का. सुपर टॅकल या सामन्याचं गणित बदलवेल का. रेडवर मॅच. ऑफिसर टाइम आउट. यानंतर मंचावरील मान्यवरांचं आपण स्वागत करणार आहोत. कुडेगावचे सुपुत्र आणि पोलीस पाटील आदरणीय श्री तुषारजी तुकाराम सातवी सर यांचं आपण स्वागत करणार आहोत. हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते लीगचे विश्वस्त आदरणीय हरेश्वरजी नाईक साहेब यांना आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत करावं. आदरणीय तुषारजी शेवटचा 1 तुकाराम मिनिट सातवी बाकी. सर ही रेड पोलीस महत्वाची पाटील आहे. पुढे. अटीतटीचा सामना आहे. या रेडवर गणित आहे सह्याद्री शिलेदारची. अभी नहीं तो कभी नहीं. बोनस की टच पॉइंट, बोनस प्लस पॉइंट. काय घडेल. गोलवर उजवा कोपरात बॅकिक, पुन्हा बोनस ऑन आणि इथे पुढे मागे पक्का. पिछले 4 रेड में 3 टैकल पॉइंट साई स्पोर्ट ने लिए. यही टर्निंग पॉइंट इस मैच का है. रोहित का नाम याद रखेगी दुनिया. खतरनाक ऑलराउंडर, मैच को घुमाने वाला डिफेंडर साई स्पोर्ट सागावे. हाथ में से निवाला छीनना और भूख लगना, जैसे लगता है ना, वही सह्याद्री शिलेदार के हर खिलाड़ी के चेहरे के ऊपर मायूसी छाई हुई. सूरज या ठिकाणी रोहितसाठी रोख पारितोषिक 500 आलेलं आहे. खतरनाक टैकल. ये कॉन्फिडेंट है जीत की कगार का. योगेश जयवंत पाटील जीत गई साई स्पोर्ट. हम ही तो हम क्या, तुम ही तो तुम क्या. ये मैच काफी रोमांचक बना. दोनों टीमें टफ खेली. आखिरी 2 मिनट में जीत हासिल की साई स्पोर्ट ने. रोहित एक खतरनाक डिफेंडर, याद रखेगी दुनिया. 5 पॉइंट से जीती साई स्पोर्ट सागावे. ओवर टू स्टेज. योगेश जयवंत पाटील यांच्याकडून रोहितला ₹500 रोख पारितोषिक आलेलं आहे. स्पर्धेतले पुढील सामने देखील असेच रंगतदार होणार आहेत. तेव्हा रसिक प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त सुंदर अशी मेजवानी आहे. जे प्रेक्षक या ठिकाणी क्रीडा नगरीमध्ये दाखल झालेले आहेत त्यांची देखील उत्तम अशी व्यवस्था प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेली आहे. महिलांसाठी पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. तर पाटील नेटवर्कच्या माध्यमातून यूट्यूबद्वारे देखील अनेक रसिक प्रेक्षक जोडले गेलेले आहेत आणि या स्पर्धेतील अनेक सामन्यांचा आनंद ते लुटत आहेत. आणि मॅन ऑफ द मॅच या किताबाचं वितरण करण्यासाठी मी या ठिकाणी निमंत्रित करते मैदानावरती आदरणीय श्री संजयजी जनार्दन पाटील साहेब बोईसर, आदरणीय चंद्रकांतजी मोहन पाटील साहेब गोवाडे, आणि आदरणीय विक्रमजी प्रवीण कुमार कंसारा साहेब, विक्रमजी कंसारा साहेब, आदरणीय सुधीरजी संके साहेब, आदरणीय माणिकलालजी पांडे साहेब आपण देखील मैदानात उपस्थित राहायचं आहे. मॅन ऑफ द मॅच पारितोषिक वितरण कार्यक्रम आता इथे सुरू होत आहे. तसेच या ठिकाणी मी विनंती करते आदरणीय सुधीरजी संके साहेब यांना देखील आपण कृपया मैदानावरती यावं.
सर्व संघ मालकांसाठी एक नम्र सूचना, आपण कृपया मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. सर्व संघांचे संघ मालक दरम्यान या ठिकाणी एबीपी माझाचे पत्रकार आदरणीय संतोषजी पाटील साहेब उर्से यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत आहे आदरणीय संतोषजी पाटील साहेब पत्रकार बंधू. साहिल साठी 100 रुपये कॅश प्राइज, दिशांत साठी 200 रुपये कॅश प्राइज. थँक्यू साथी सर. प्रेझेंटेशन सेरेमनी सुरू होत आहे. तर जाऊया आपण या ठिकाणी अफलातून मॅच आपण या ठिकाणी पाहिली. प्रो कबड्डी पालघर नेहमी चर्चेचा विषय बनलेली प्रत्येक मॅच, कारण आज ग्रँड फिनाले मेगा फायनलची रात्र, भव्य दिव्य आयोजन, 1 लाखाची स्पर्धा, 1 लाख फर्स्ट प्राइज ट्रॉफी प्रो कबड्डी पालघर. आणि या मॅच मध्ये पाहिला आपण तर सह्याद्री शिलेदार तेवढीच फाईट दिली, परंतु मॅच जिंकली लास्ट शेवटच्या 3 मिनिटला. साई स्पोर्ट्स सागावी या टीमनं 3 गुणांची अप्रतिम मात्र त्या ठिकाणी टॅकल पॉईंट आणि 2 रेड पॉईंटनं 5 गुणांची आघाडी घेताना टीम लास्ट मोमेंटला शेवटच्या रेडपर्यंत मॅच आली होती आणि सामना जिंकलेला आहे. या मॅच मध्ये पाहिला आपण तर बेस्ट रेडर ठरतोय सामन्याचा. दिस बेस्ट रेडर अवॉर्ड गोज टू, प्लीज वेलकम दिशांत सातवी. प्रतिदिन साई स्पोर्ट्स सागावी टीम रेड पॉईंट मशीन, एक युवा खिलाडी ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले असे आदरणीय श्री वलकेजी सीताराम राऊत यांच्याकडून आपणास प्रतिदिन उत्कृष्ट चढाईपटू हे पारितोषिक सौजन्याने प्राप्त झाले. वलकेजी राऊत साहेब डहाणू तालुका कबड्डी असोसिएशन अध्यक्ष तथा पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन उपाध्यक्ष. मॅन ऑफ द मॅच जर्सी सूरज अनंत पावडे, स्पॉन्सर्ड बाय अँड ट्रॉफी श्री विराज बंटी वसंत ठाकूर यांच्या स्मरणार्थ बंटी मैत्रीय परिवार यांच्याकडनं अँड दीपक पाटील गिर्राले बूम बूम रिगो सूरज अनंत पावडे यांच्या माध्यमातून आपणास टी शर्ट देखील प्राप्त झालेले आहे. हॅलो. And the defender, the best defender award in this match goes to, please welcome, जिस प्लेयर ने इसी मैच को घुमाया, हारने वाली मैच जीत में तब्दील कर दी. प्लीज वेलकम रोहित नाईक, साई स्पोर्ट्स सागावे. शानदार डिफेंडर, दमदार टॅकल पॉइंट. प्लीज वेलकम श्री नितीन पुरुषोत्तम पाटील मुक्काम तांदोडी यांच्या माध्यमातून प्रत्येक जयवंत पाटील साडे यांच्याकडनं 500 रुपये कॅश प्राइज. उत्कृष्ट प्रकार बेस्ट डिफेंडर हे पारितोषिक प्राप्त झालेले आहे श्री नितीन पुरुषोत्तम पाटील यांच्या माध्यमातून. तर साडेचे योग्य जयवंत पाटील यांच्याकडनं 500 रुपये कॅश प्राइज रोहित नाईक यांना. आदरणीय श्री सुधीरजी संके साहेब आणि आदरणीय साहेब पहिलं पारितोषिक कोण पटकावणार? 1,81,000 रुपये या सीझन मधील पहिलं बक्षीस आहे. 1,81,000 फर्स्ट प्राइज प्रो कबड्डी पालघर अँड सेकंड प्राइज. जाऊया मॅच कडे. थँक्यू सूरज. या ठिकाणी आदरणीय पत्रकार बंधू माननीय श्री संतोषजी पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत आपण करणार आहोत. एबीपी माझाचे पत्रकार तथा नवराष्ट्र वृत्तपत्राचे जिल्हा प्रमुख आदरणीय श्री संतोषजी पाटील साहेब यांना विनंती करतोय आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी कृपया पुढे यायचं आहे. आणि हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते आदरणीय निभाषजी पाटील साहेब सचिव यांना आपल्या शुभ